पुढची बातमी आहे ती कल्याण डोंबिवलीमध्ये। कल्याण डोंबिवलीमध्ये महापौर बसवण्याच्यासाठी शिंदेंनी जोरदार मोर्चे बांधणी केलेली दिसते आणि त्याच निमित्तानं शिवसेना तसंच मनसेच्या नेत्यांच्या गाठी भेटी होत आहेत। खासदार नरेश म्हस्के हे एकनाथ शिंदेंचे निकटवर्ती आहेत। ते यशवंत किल्लेदार यांची भेट घेताना एका फोटोमध्ये आपल्याला दिसतायत। मनसेनं इथं उद्धव ठाकरेंचा हात सोडलाय आणि ते एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेले आहेत। या भेटीच्या वेळेला अन्य नेते सुद्धा तिथे उपस्थित होते। आम्हाला जो आमच्या निर्धारनाम्यामध्ये दिलेले शब्द आहेत ती जर पूर्ण करायचे असेल तर महानगरपालिकेमध्ये महत्त्वाची जी पदं आहेत ती गरजेची आहेत। मग ते महापौर असेल, सभागृह नेता असेल, स्टँडिंग कमिटी असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये त्याचबरोबर वेगवेगळ्या समित्या आहेत। याच्यामध्ये महत्त्वाचा रोल जर नसेल तर दिलेले शब्द आणि जो रोडमॅप आम्ही ठाण्याच्या विकासासाठी प्लॅन केलेला आहे त्याच्यामध्ये कुठेतरी अडचण येऊ शकते। ठाण्यामध्ये देखील भाजपने महापौर पदावरती दावा केलेला आहे। निरंजन डावखरे म्हणतात की 2 वर्ष आम्हाला देखील महापौर पद मिळावं म्हणून। दावा करू शकतात ना, प्रत्येक पक्षाच्या नेत्याला वाटतं आमचा महापौर व्हावा, त्यांनी दावा केला तर हरकत काय, त्याला आमचं काही ऑब्जेक्शन नाहीये। परंतु भाजप आणि शिवसेनेमध्ये काही कुरघोडी आहे का? ज्या पद्धतीने उल्हासनगरमध्ये 2 वंचितच्या लोकांचा पाठिंबा घेतला, वाटत असतं माझ्या पक्षाचा महापौर व्हावा, या दृष्टीने आम्हालाही वाटतं की महापौर व्हावा। जसं ठाण्यात त्यांना वाटत असेल की बाबा ठाण्यात त्यांचा महापौर व्हावा, तर मला पक्ष म्हणून वाटतं मुंबईत पण माझा महापौर व्हावा।